तर मी मागवला आहे मस्त थुपका. प्रत्येक ठिकाणी खाल्ला मी, वेगवेगळ्या ठिकाणी टेस्ट वेगवेगळे, दिसायलाही वेगवेगळं आहे. इथे जरा एकदमच बघू आता टेस्ट कशी आहे. तर लंच झाल्यानंतर आपण आलो आता भागसुनाग ह्या मंदिराकडे. हे मंदिर शिवाला आणि नागाला समर्पित आहे. भागसू नावाचा राजा इथे आला होता दुष्काळ पडला म्हणून. त्याने इथे पाणी घेतलं होतं, त्यामुळे त्यांना नागांना राग आला आणि त्याने युद्ध केलं. युद्ध केल्यानंतर नागदेवतांनी त्याला माफ केलं होतं, पण तरीही तो इथे पाणी शोधण्यासाठी आला होता. त्यामुळे इथे भागसू नाग असं ह्या मंदिराचं नाव पडलं. इथल्या स्थानिक लोकांची याच्यावर भरपूर श्रद्धा आहे. आणि हे मंदिरामध्ये एक पवित्र कुंड पण आहे, इथे लोक स्नान करतात. आणि तिथेच जवळच भागसू नावाचा वॉटरफॉल आहे. तो रेनी सीझनमध्ये खूप जास्त जोरात पाणी चालू असतं तिथे. आणि हे मंदिरात चारही बाजूंनी मस्त डोंगरांनी वेढलेलं असं हे मंदिर आहे. खूप वरतून असा व्ह्यू आहे खाली. घर बघा किती छोटे छोटे दिसत आहेत. आपण जरा हाईटला आलोय आणि आता जस्ट आम्ही तिघांनी पण स्वेटर घातले. ॲक्च्युली गरम होत होतं, दिवसा ऊन होतं तेव्हा, पण आता गाडीवर थोडी थंडी वाजते कारण हाईटला असल्यामुळे. आता रिद्धूने पण कॅप घातली, स्वेटर घातलं, यांनी पण जॅकेट घातलंय, मी पण स्वेटर घातलंय. तर आता चाललो. आता पुढे एक चर्च आहे, तिथे व्हिजिट करतो, दाखवतो तुम्हाला पण. तर आपण जेव्हा रिटर्न येतो टेम्पलवरून, ऑन द वे एक चर्च आहे, हे बघा समोर. तर आता तिथे चाललो आहे. चल रे बाळा, काय झालं? तुझी कॅप काढायची आहे का? कॅप काढायची. बोला. धर्मशालामध्ये आम्ही एंट्री केली. भरपूर काही एक्सपेक्टेशन्स होत्या, पण तसं काही फुलफिल झालेलं नाही आहे. जसं की या ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं की तिबेटियन संस्कृती वगैरे भेटेल, पण तुम्हाला इथं या ठिकाणी जास्तीत जास्त शॉपिंग भेटेल. भरपूर काही वेगवेगळे शॉपिंग, म्हणजे टुरिस्ट प्लेसला जी शॉपिंग दिसते ना, कपडे म्हणा, लेडीजचे काही ॲक्सेसरीज, भरपूर हे भेटेल. पण जी एक फील करून आलं होतं ते काही आम्ही सॅटिस्फाईड झालं नाही. तर हे चर्च तिथे जवळच, दलाई लामा टेम्पलच्या जवळच मॅकडॉलगंज ह्या गावामध्ये आहे. आणि हे चर्च हे ब्रिटिश काळामधील आहे, दगडाचं बांधकाम आहे. इथे हिमाचल प्रदेशमध्ये भूकंप झाला होता तेव्हा खूप नुकसान झालं होतं, पण ह्या चर्चला काही झालं नाही असं म्हणतात. आणि आजूबाजूला देवदार वनस्पती आहेत खूप सुंदर. हा रिद्धू एक दुसरी फॅमिली होती त्यांच्यासोबत चाललाय, त्याला काही घेणं देणं नाही आहे. आम्हाला बाय करून तो निघालाय पुढे. हे गेले त्याला घ्यायला. आणि ह्या चर्चची जी मागची बाजू आहे, याच्या मागे पूर्ण देवदार वनस्पतींचं जंगल आहे. एकदम सुंदर असा निसर्ग आहे, मस्त बर्फाच्छादित डोंगर आहे बाजूला. आणि हे जे ब्रिटिश अधिकारी होते जुने, त्यांनी प्रार्थनेसाठी चर्च बांधलं होतं. तर ओके, आमच्या आता जे धर्मशाळामध्ये जे महत्त्वाचे जे टुरिस्ट प्लेसेस होत्या, एक चर्च झालं, दलाई लामा टेम्पल झालं, त्यानंतर एक आम्ही कोणतं मला नाव नाही आठवते, त्या टेम्पल, वॉटरफॉल तर तुम्हाला लांबून दाखवला कारण तो वर्थ नव्हता तिथं जाणं. बाळ आहे सोबत, पुन्हा थोडीशी ट्रेकिंग करायची होती. आणि मग खाली जाऊन, आणि त्यात एवढं पाणी नव्हतं, असं काही विशेष नव्हतं. त्यामुळे आता धर्मशाळेचे सर्व प्लेसेस झाले आहेत बघून. आता नेक्स्ट प्लॅन आमचा इथून आता पुढे आम्ही जाऊ. आता जे ऑन द वे आम्ही जम्मू काश्मीरला जाणार आहे, पण त्याच्या वेमध्ये जे पण आम्हाला टुरिस्ट प्लेसेस येतील त्यांना आम्ही व्हिजिट करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हालाही दाखवू. तेच दलाई लामा टेम्पल बघितलं, चर्च बघितलं, आणि खाली येताना एक पॉईंट आहे, कोणतं, नडी पॉईंट काय नाही, तर ते असंच आहे की असं एकदम खोल अशी दर आहे, डोंगर आहेत हे बघा. आणि इथे टेलिस्कोप आहे, तिथून ते बर्फाचा डोंगर बघतात. एक मिनिट. आणि हे झाड किती सुंदर आहे बघा, एकदम हिरवं झाड आहे आणि एकदम लाल भडक फुलं आहेत. वाव. तर झालं सगळं शेवटी. ते सगळेजण म्हणे ते एक सनसेट पॉईंट आहे, मॅपवर भरपूर रिव्ह्यूज होते. आलो, हा बघा सनसेट पॉईंट, तारा तारा दिसत आहे, सूर्य आहे, बस. तर धर्मशाळेत आला तर इतकंच बघण्यासारखं होतं. सुंदर सुंदर प्लेसेस तुम्हाला दाखवले. असं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू.